शालेय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं दिपकेंनी म्हटलंय। शाळांची अवस्था पाहता राजीनामा दिला पाहिजे। नैतिक जबाबदारी स्वीकारून भुसेंनी राजीनामा द्यावा। अभिजित दिपकेंकडून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। स्कूल ठीक करो अभियान अंतर्गत अभिजित दिपकेंनी लातूरमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची पाहणी केली। यावेळी बोलताना त्यांनी हे विधान केले। तसंच आमदार खासदार मंत्र्यांनी स्वतःच्या मुलांना सरकारी शाळेत घालावं असं सुद्धा दिपकेंनी यावेळी म्हटलेलं आहे। पत्रे अजून पण शाळांवर ते पत्र गळत आहेत। मुलांना बसायला बेंच नाहीये। तर 10 वर्षात तुम्हाला तेही जमलं नसेल तर मग तुम्ही केलं काय? यांनी शिक्षण मंत्री पदावर राहिला पाहिजे की नाही दादा भुसेंनी? शाळेची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे, अजिबात नाही। राजीनामा दिला पाहिजे, दिलाच पाहिजे, कारण की शाळांची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे की शिक्षण मंत्री कोणी असलं पाहिजे। आणि जर त्यांना शिक्षण मंत्री बनायचं असेल, बनून राहायचं असेल, स्वतःच्या मुलांना उद्यापासून सरकारी शाळेत पाठवा। त्या अवस्थेत तुमच्या स्वतःच्या मुलांना शिकू द्या। त्यांनाच नाही, जितकेही आमदार आहेत कोणत्याही पक्षाचे असू द्या, स्वतःच्या मुलांना तुम्ही सरकारी शाळेत पाठवा, शिकायला पाठवा। तेव्हा तुम्हाला कळेल का गरजेचं आहे सरकारी शाळा नीट करणं। जंतर मंतर सारखं आंदोलन यांच्या राजीनाम्यासाठी पण करावं लागेल का? गावागावात होईल, गावागावात जंतर मंतर बनेल जर यांनी सरकारी शाळा नीट नाही केल्या तर।